बीचवर तापलेला आहे बीच, पण फॉरेनर्स पण भरपूर असणार, आपल्याला ते सवय असतं जरा फिरायला वा चिल आउट करायला. चला आपण त्या साईडला जाऊन फिरूया, दिसत नाही किंवा हे लोकल्सच्या. सो इथे फॉरेनर वगैरे कोण दिसायला दिसत नाही. हा सीझन आहे जून जुलैचा आणि नमस्कार मित्रमंडळी, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आम्ही आणि माझे काका, आम्ही दोघे जे आहेत ते हरमळ बीचला, म्हणजे अरंबोल बीच म्हणतात मराठीमध्ये, हरमळ म्हणतात, त्या बीचला आलेलो आहोत. आणि आता मी तुम्हाला बीचचं ही एंट्रन्स गेट आहे, मी तुम्हाला डायरेक्ट बीच दाखवणार आहे. छोटा ब्लॉग आहे, एन्जॉय करा. तुम्हाला यांची सिनेमॅटिक पण दाखवणार. इथून जो गॅप आहे, हा बळकंड म्हणतो आम्ही त्याला, त्या बळकंड्यातनं जायला लागतं. बाबूला डोके काय जबरदस्त हे आहे ते दाखवतो तुम्हाला. वा, हे बघा झापानी वळ, हे भारी ना, असा गुलक्षणन करू काय, तर सुंदर आहे. हे बघा, वा सुरूचं झाड, वा वा सुंदर रे सुंदर. आता इथूनच डायरेक्ट एंट्री आहे, डायरेक्ट बीच दिसणार तुम्हाला. हे कसं झापानी वळलेलं आहे बघा, कार मस्त डिझाईन आहे. इथूनच एंट्री आहे, एकच एंट्री नाही, 4 मल्टिपल एंट्रीज आहेत. आणि इथे आहेत तुम्हाला मस्त मस्त एन्जॉय करायला, तुम्हाला फॉरेनर्स एन्जॉय करायला, मजा करायला. बीचवर तापलेला आहे बीच, पण फॉरेनर्स पण भरपूर असणार, आपल्याला ते सवय असतं जरा फिरायला इकडे तिकडे वा चिल आउट करायला. जबरदस्त मजा येते. सो हा बीच बघू शकता तुम्ही. चला आपण त्या साईडला जाऊन फिरूया. बळा या साईडला आहे, जबरदस्त लोकेशन. आता अरंबोल बीचला आम्ही थोडा हँगआउट करतो. काय हँगआउट करणार आहे हा आता तुम्हाला एक समजावतो. एक बीच आहे अरंबोल बीच, सिनेमॅटिक पण बघा तुम्ही. हा बीच बघू शकता, इथे चेअर्स वगैरे लावले आहे, पण त्याचा काय उन्हाचा काय फायदा नाही आहे त्याला, कारण गरमी इथे इतकी आहे की राजस्थान तुम्ही बरं म्हणाल. अरे एक तुम्हाला एक तरी फॉरेनर दिसतो का बघा, एकही फॉरेनर दिसत नाही किंवा हे लोकल्सच्या. सो इथे फॉरेनर वगैरे कोण दिसायला दिसत नाही. कारण हा सीझन आहे जून जुलैचा आणि ॲक्च्युली इथे पाऊस पडायला पाहिजे. या सीझनमध्ये ऊन पडते, त्यामुळे ते जरासं मला म्हणजे असं चेंज झालं आहे. सो इथे आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की इकडे सगळं क्राऊड भरपूर आहे, पण तो लोकल लोकांचा इतका पण क्राऊड नाही, सगळं एमटी आहे. पण आपल्या इकडे गावामध्ये कसं काहीच नसतं, सेम टू सेम आपल्या मुंडगे गावासारखं बीच आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्वी. हा बघू शकता, इथून ह्या साईडने असं तुम्ही घेता ना, इथे हा लास्ट डेड एंड आहे ह्या साईडला. हा इथून तुम्ही डायरेक्टली त्या बोटने ट्रॅव्हल करू शकता. मी फोकस करतो आहे बघा, इथे आयलंड आहे थोडंसं, आणि हे सेम टू सेम तुम्हाला ह्याच्यासारखं दिसतं, गोव्याच्या मार्केटसारखं वगैरे. हे अरंबोल आहे, हा महाराष्ट्र आणि गोव्याची बॉर्डर आहे. जिथे मी आता इथे मस्त आता गरमी पडली आहे, इथे मस्त मक्याची कणीस बिणीस वगैरे असं, पण त्यांनी मक्याची कणीस सोडून हे मारायला लावायला पाहिजे होतं. पण कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी किंवा थोडंसं किंगफिशर किंवा गोव्याला तुम्ही आता ते थंड माहीत होतं तुम्ही कसं पिता ते, कुठलं जे कोल्ड्रिंक आहे ते तुम्हाला माहीत आहे. तो असा बीच आहे. काका चाललेले आहेत माझे, मी बरोबर आणले काही कामाला. म्हटलं जाऊया जरासं थोडंसं अरंबोल बीचला जरा एक्सप्लोर करून येऊया. म्हटलं अरंबोल बीचला बघूया. तर हा आहे आपला अरंबोल बीचमध्ये. आता मी दुपारचा त्याला आपल्याला बीच नाव ठेवणार. असं आहे, लोक हँगआउट करतात. बरं आहे काय बघू शकता. चला आता हे एवढंच बीच वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं. आता बाहेर पडायची डायरेक्टली जागा बघूया. घर में भी हो सकता है, लेकिन ऐसे ये बेंच फोल्ड करके जो है सोते हो ना, रिक्लाइन हो गया यार, फील ही अलग है. एक बिजनेस क्लास के एयरक्राफ्ट में आपको ऐसे फील नहीं मिलेगा जैसे आप गोवा में है भाई साहब. गोवा में जो फील आ रहा है ना, वो नेक्स्ट लेवल का है यार. ये देखो जबरदस्त बीच एंजॉय कर रहे हैं, थोड़ा सा खाना वाना रिलैक्स होके खा रहे हैं, और उसके साथ हम बैठ के एंजॉय कर रहे हैं. स्वैग. आम्ही आता ह्या बीचच्या बाजूला जे आहे ते हॉटेलच्या इथे आलो. काय सीन आहे बघा, जबरदस्त बघू शकता. जबरदस्त लोकेशन आहे हरमळचं. वा, इथून ते सनबाथला वगैरे असं बसतो आपण सगळीकडे, सगळे टुरिस्ट वगैरे बसले. आपण पण टुरिस्ट आहोत, फिरायला आलो. आता म्हणजे हे बाळा काका आहेत, ते हेल्मेट घालून आले ते बघू शकता. हेल्मेट घालण्याचे काम, कारण गरमी आहे भरपूर, त्यांचं मला पटलं. हे असं हॉटेल आहे आणि सगळीकडे औषधं तुम्ही बघू शकता. औषधं खूप आहे तिथे, तुम्हाला समजलं असेल कसली आहेत ती. चला तर मग पुढे जाऊया. मध्ये कसं काहीच नसतं, सेम टू सेम आपल्या मुंडगे गावासारखं बीच आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्वी.
हा बघू शकता. इथून ह्या साईडने असं तुम्ही घेताना इथे हा लास्ट डेड एंड आहे ह्या साईडला. हा इथून तुम्ही डायरेक्टली त्या बोटने ट्रॅव्हल करू शकता. मी फोकस करतोय बघा, इथे आयलंड आहे थोडंसं आणि हे सेम टू सेम तुम्हाला ह्याच्यासारखं दिसतं गोव्याच्या मार्केटसारखं वगैरे. हे हर्मोल आहे, हा महाराष्ट्र आणि गोव्याची बॉर्डर आहे. इथे मी आता इथे मस्त आता गरमी पडली आहे, इथे मस्त मक्याची कणीस बिणीस वगैरे असं पण त्यांनी मक्याची कणीस सोडून हे मारायला लावायला पाहिजे होतं. पण कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी किंवा थोडंसं किंगफिशर किंवा गोव्याला तुम्ही आता ते थंड माहीत होतं कसं पिता ते कुठलं जे कोल्ड्रिंक आहे ते तुम्हाला माहीत आहे. तो असा बीच आहे. काका चाललेले आहेत माझे, मी बरोबर आणले काही कामाला. म्हटलं जाऊया जरा असं थोडंसं हरमोळ बीचला जरा एक्सप्लोर करून येऊया. म्हटलं हरमोळ बीचला बघूया. तर हा आहे आपला हरमोळ बीचमध्ये. आता मी दुपारचा त्याला आपल्याला मी नाव ठेवणार. असं आहे, लोक हँगआउट करतात. बरं आहे काय बघू शकता. चला आता हे एवढंच बीच वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं. आता बाहेर पडायची डायरेक्टली जागा बघूया. बाकी काय सगळं तुम्हाला जर इथे यायचं असेल ते वेदर संध्याकाळी बघून 4-4:30 वाजता या. कारण इथे तुम्हाला एवढं जरासा म्हणजे आता एम्प्टी लँड असल्यासारखंच आहे. एवढं तापलं आहे इथे, वाळू इथं पाय ठेवायला जागा नाही बघा. इतकी गरमी आहे, ते सहन होत नाही. सो इथे नारळाची झाडं वगैरे. हा एक्झिट पॉईंट आहे. इकडे सगळे जे 20-30 मीटरच्या डिस्टन्सला सगळे तुम्हाला गॅप दिसतात. ते बघा चेंज वगैरे करतात लोक स्विमिंग वगैरे करण्यासाठी. आता ज्याकडे सीझन आहे तो हा सीझन ऑफ सीझन आहे. ह्याचा पीक सीझन नाही आहे टुरिस्टचा. सो इथे पीक सीझन नसल्यामुळे टुरिस्टची कमाई इतकी होत नाही. त्यामुळे काही शॉप्स तुम्हाला दिसतात की बंद ठेवलेले आहेत. कळलं का? जेवण कसं वाटलं तुला? सुंदर वाटलं ना? हे फोटो बघू शकता. इथे छोटे फिश हे करायला, फिश वगैरे पकडायला वगैरे बोट आपण बघू शकता. इथे छोटे शॉप्स आहेत बघू शकता. इथे तुम्ही गोव्याला वगैरे आलात तर ॲक्च्युली ही बॉर्डर आहे ना महाराष्ट्र गोव्याच्या. हा बीच मला सगळ्यात आवडतो. पण इथे सगळे गॉगल्स वगैरे आपण तुम्ही बघू शकता. ते तुम्ही बार्गेन वगैरे करून घेऊ शकता. इथे पण हॅट्स वगैरे आहेत. सो यू कॅन एन्जॉय लॉट. टी शॉप आहे छोटंसं वगैरे. आणि इथून एंट्री गेटवर वाचूनच हे डायरेक्टली सुरुवात होते ह्या साईडला. बघा किती मी टॅन झालो आहे बघा खूप, कारण गरमी इतकी भरपूर आहे ना. हे बघा इथून तुम्ही 30 मीटरला हे गॅप्स आहेत. या गॅपमधून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता, आउट होऊ शकता. सो असा होता आपला हरमोळचा छोटासा ब्लॉग. चॅनलला व्हिजिट द्या. ओमेची लाईफ स्टोरी अशा तमाम जे आहेत ते तुम्हाला ट्रॅव्हल अँड टूर लाईफस्टाईल रिलेटेड माझ्या डेली लाईफस्टाईलबद्दल तुम्हाला ब्लॉग दिसतीलच. व्हिडिओ ते बघण्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर चला तर आपण पार्किंग लॉटला जाऊया.